ची जत्रा आहे. जगातलं 8वं आश्चर्य. हा 11 वाजता झोपला पण. गडबड आहे काहीतरी. हा नक्की आपलाच राघव आहे ना? तो दिसतोय तसाच पण वागतोय वेगळा. नाही रे, हा सरड्यापेक्षाही जास्त फास्ट रंग बदलतो. अरे तू काय उदाहरण देतोयस? तसं नाही रे, पण शाल्मली. हा बोल शाल्मली. हाऊ इज द वातावरण घरपे? वेगळंच आहे. म्हणजे आज मला धक्काच बसला. इकडे मी सांगतो. हॅलो, हा विनय बोलतोय. विनय, अगं आज राघवनी रेकॉर्ड केलंय. आता काय केलं? स्पीकर स्पीकर स्पीकर. हा, आता काय केलं? अरे घाबरण्यासारखं काही नाहीये, पण चकित करण्यासारख्या गोष्टी घडतात घरात. आज हा चक्क 11 वाजता गाढ झोप येते. काय सांगतो? काय? आत्ताच मी जेवून वॉकला बाहेर पडलोय, हा झोपला पण. आणि जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा घर अख्खं चकाचक होतं. आणि त्यांनी आज आमच्यासाठी जेवणही बनवलंय. जेवण? काय सांगतोय? अगं, आणि तुला हाईट माहितीये का? हो, माझी हाईट 5 फूट 4 इंच. अभिमान, प्लीज कंट्रोल युअर वाईफ. मला तिची हाईट सांगतेय. अगं ती हाईट नाही ग. हाईट ही आहे की त्यांनी जे जेवण बनवलं होतं ना आमच्यासाठी, ते त्यांनी आम्हाला सर्वही केलं. काय सांगतो? म्हणजे त्याचा तुम्ही कुक तर केलाच आहे, आता वेटर पण केला की काय? गप रे अभि. म्हणजे त्याचं भूत अजून उतरलंच नाहीये. म्हणजे? अरे म्हणजे कॅफेत पण तो असंच वागत होता. डिशच काय वॉश करतोय, टेबलच काय पुसतोय, हिशोबच काय तपासतोय, हा, आणि कस्टमर्सना पाणी काय देतोय, सगळं हाच करे. नाही नाही, हा आपला राघव नक्कीच नाहीये. तू हे सगळं मुद्दामून करतोय हे लक्षात येत नाही का तुझ्या? अरे पण आपण इरिटेट होतोय ना, त्या सरळ वागायला काय जातं? गाईज, माझ्याकडे एक आयडिया आहे. काटे से काटा काढू. ढिडिंग ढिडिंग ढिडिंग. आता फुलावर काटे बघत होतीस ना? हो. मी पण बघत होतो. कसला भारी मूवी आहे ना. विनया, मधू काय टवका दिसतोय ना? अरे ती तर बेस्ट आहेच आहे, पण अजय देवगण रे कसला भारी आहे रे. काय मारामारी केली रे. सॉरी, ती म्हणते तिच्याकडे एक आयडिया आहे. आम्ही जरा तिकडे जातो, तू जरा हालचाल करतोय मागे. हा, खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.